अजून काही मूर्त्यांना कलर द्यायचा बाकी आहे, थोडेच दिवस राहिलेले आहेत, म्हणजे 5च दिवस बाकी आहेत गणपतीसाठी. आणि आपले बाप्पा लवकरच आपल्या आपल्या घरामध्ये येणार आहेत सर्वांच्या. आणि सर्व काम फास्ट चालू आहे, बघू शकता तुम्ही. खूप जोरात त्यांचं रंगकाम चालू आहे. मूर्त्या तयार झालेल्या आहेत सर्व. एक मूर्ती बघू शकता तुम्ही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे, आला महाराजा. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे पांचा भाऊंच्या इथे. आपलं भाडं आहे श्वेता नार्वेकर म्हणून, त्यांचा गणपती दिला आहे तिथे सांगितलेला आहे आणि त्यांनी तो तयार केलेला आहे. तर तो आपल्याला जाऊन बघायचा तयार झाला की नाही, कारण 4-5 दिवस राहिलेत गणपतीला. तर तो जाऊन बघायचा आहे. तयार झाला असेल तर आपल्याला व्हिडिओसुद्धा करायचा आहे तिकडचा आणि बघायचं म्हणजे कितपत रंगवले आहेत. आणि त्यांच्याकडे सर्व मातीचीच मूर्त्या जास्त करून असतात, प्लॅस्टर आणि पॅरिसच्या नसतात. तर चला आता आपण जायचं आहे गणपती बघायला. चला तर मग. आता रिक्षातनं उतरलो आणि पांचा भाऊंच्या घरी चाललो आहे. आडिवऱ्यापासून 10 सेकंदावर आहे त्यांचं घर. आणि ते गणपती मूर्त्या बनवतात आणि जशा पाहिजे तशा आपल्याला त्या मूर्त्या बनवून देतात. आम्ही 1 महिना अगोदर सांगितलेली श्वेतानी आणि ती मूर्ती त्यांनी बनवलेली आहे आणि कलरसुद्धा मारून झालेला आहे. 5 दिवस बाकी आणि त्यांची आता लगबग चालू आहे. सर्वजण घरातले त्याच कामामध्ये गुंतलेले आहेत आणि मातीच्या मूर्त्या खूप सुबक बनवतात त्या. तर तुम्ही बघू शकता, जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की आडिवऱ्यामध्ये आल्यावर पांचाळ म्हणून विचारायचं, पांचा भाऊ. तर ते खूप छान अशा मूर्त्या बनवतात. आम्ही 1 महिना ऑर्डर देऊनसुद्धा त्यांनी एकदम फास्ट काम केलं आणि मूर्ती आपली बनवलेली आहे मातीची. ती बघू शकता तुम्ही आता. तर आपली मातीची मूर्ती जी बनवलेली आहे ती मी आता दाखवतो तुम्हाला. खरोखर मूर्त्या बनवून झालेल्या आहेत सर्व, बघू शकता. ते जास्त काम अंगावर लोड घेत नाही, जेवढ्या झेपतात तेवढ्याच बनवतात. पण खूप सुबक मूर्त्या असतात, जास्त वेगवेगळ्या रूपात बनवत नाही, फक्त गणपतीचंच रूप त्याला दिलं जातं. अशाच मूर्त्या ते तयार करतात आणि जास्त करून मातीच्याच मूर्त्या ते बनवतात, प्लॅस्टर आणि पॅरिसच्या नाही बनवत. आणि स्वतः सर्व घरातली कामाला काम करतात, बाहेरून नाही माणसं बोलवत. ते घरचे त्यांची मिसेस वगैरे, मुलं वगैरे ह्या कामात गुंतलेली असतात. काढा खतरनाक मूर्ती काढल्यात, एक नंबर. कपडे काढता जरा.
बघू शकता जास्तीत जास्त मातीच्या मूर्ती काढलेल्या आहेत त्यांनी। आपली सुद्धा मूर्ती तयार झालेली आहे, 1 महिना अगोदर सांगितलेली त्यांनी बनवून दिलेली आपल्याला। झाकून ठेवले आहेत कारण का त्यावर धूळ वगैरे बसू नये म्हणून, कारण आपल्याला मूर्त्या द्यायच्या असतात लोकांना। थोडक्यामध्येच ते गणपती बनवतात, पण खूप सुंदर अशा मूर्त्या लहान नाजूक असतात, बघू शकता। वहिनींची सुद्धा खूप अशी मदत होते त्यांना गणपतीची बनवण्यासाठी, बघू शकता तुम्ही। डोळे रेखाटणं चाललेले आहे गणपती बाप्पाचे, तर आता डोळे रेखाटले जाणार एकदम। आता झाले काय 2 मिनिट करा सोमवारी जाणार आहे ते घेऊन जाणार हो नाही संध्याकाळी त्याला सांगायचं ना तर मित्रांनो, आत्ताच आपण गणपती बघून आलेलो आहे। खूप सुंदर सुरेख मूर्त्या बनवल्या आहेत
प्लॅस्टर अँड पॅरिसच्या एकदम कमी मूर्त्या आहेत, म्हणजे माझ्या मते 2 ते 3 असतील. बाकी सर्व त्यांनी हाताने बनवलेल्या मूर्त्या आहेत. खूप आवडल्या. एवढ्या सुबक मूर्त्या आहेत काय सांगू तुम्हाला. खरोखरच कलर पण एकदम, आणि पुरी फॅमिली त्यांचं ते रंगवणं काम वगैरे, गणपती बनवणं काम हे सर्व जोडीने करतायत. घरातली मुलंसुद्धा करतायत. नवरा बायको दोघं मिळून करतात. ते दुसरे कामगार ठेवत नाहीत, स्वतःहून करतात. आणि त्यांची ती आवड आहे की ते एक म्हणजे एक धंदा असं, म्हणजे बिझनेस म्हणून नाही करत आहे. त्यांना तो छंद आहे गणपती बनवायचा, म्हणून ते गणपती मूर्त्या बनवतात. आणि जास्तीत जास्त त्यांचा भर असतो ते मातीचे गणपती बनवण्याचा, प्लॅस्टर अँड पॅरिसचा नाही. तर खरोखरच आम्ही 15 दिवसा अगोदर त्यांना सांगितलं आहे आम्हाला 1.25 फुटाची मातीची मूर्ती पाहिजे, तर तुम्ही द्याल का बनवून. तर त्यांनी लगेच होकार दिला, मी देतो बनवून, पण ती जास्त मोठी नाही बनवणार, 1 ते 1.25 फुटापर्यंत बनवेन, तुम्हाला चालेल का. आणि श्वेताला ती लहानच मूर्ती हवी होती, मोठी नको होती बोलली ती. मग आम्हाला लहानच हवी, कारण 1.5 दिवसाचा गणपती असतो त्यांचा. तर आपण ती मूर्ती बघून आलेलो आहे. खरोखरच सुरेख मूर्ती बनवलेली आहे. तर मित्रांनो, चला, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.